चला आज आपण बनवूया झटपट अशी शेवची भाजी, म्हणजे मी फरसाणची भाजी बनवूया। त्यासाठी आपण गॅसवर एक कढई मांडली, तर कढई गरम झाली की 2 चमच आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं। जेव्हा आपल्याकडे काही भाजीला नसेल ना घरात, तर आपण झटपट भाजी बनवू शकतो, 5 मिनिटाच्या तयार होते। तेल व्यवस्थित गरम झालं की 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले, ते टाकायचे आपल्याला। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर आपण कढीपत्ता टाकूया, गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची, म्हणजे झटपट असा आपला कांदा फ्राय होईल पटकनी। कांदा बघा छान फ्राय झाला। आता हे 2 टमाटे मी घेतले, तर छान मसे बारीक कट करून, तर टमाटे पण आपल्याला 2-3 मिनिटे परतून घ्यायचे। तर टमाटे 2-3 मिनिटं परतले की 1 चमच आपण याच्यात धनिया पावडर टाकू, लाल मिरची पावडर। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर याच्यात ना आपण जो फरसाण टाकतो त्यात मीठ पण असतं, तिखट पण असतं, तर सगळं थोडं थोडं जपून टाकायचं आहे। 1 चमच हळद टाकायची आणि हे थोडंसं 1 मिनिट छान परतून घेऊया आपण। कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर तेलात छान परतली ना तर व्यवस्थित टेस्ट लागतो, याचा एकदम मस्त अशी फ्लेवर येतो याच्यामध्ये। आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे तर तुम्ही त्या हिशोबाने पाणी टाका। मी ते 1.5 ग्लास पाणी टाकलंय आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ थोडं जपून टाका, कारण याच्यात आपण फरसाण टाकतो त्यात मीठ आहे। ते झाकण मांडून आपण उकळी येऊन देऊया याला। हे बघा 2-3 मिनिटं झालं की याला मस्त अशी उकळी आली। आता इकडे मी बारीक असं वालं लसूण जेवढं असतं ना तसलंच फरसाण आहे, मिक्स फरसाण आहे, तर ते घेतले आपण बारीक। त्याच्यात पण कढीपत्ता ते भरपूर आहे। आता फरसाण 1 वाटी टाकले आपण 1.5 ग्लास पाण्यामध्ये, आणि हे ना लगेच बनतं, 2 ते 3 मिनिटात लगेच तयार होतं। याला जास्त वेळ अजिबात लागत नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। झटपट अशी बनणारी भाजी आहे। झाकून ठेवूया आपण, आणि फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायचं, जास्त वेळ नाही। 2-3 मिनिटात लगेच तयार होते। हे बघा आपली भाजी तयार झाली, एकदम मस्त अशी बघा, आणि थिकनेस पण बघा खूप छान आला, घट्ट अशी झाली। गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर टाकूया। जर तुम्हाला माझी ही झटपट अशी शेवची भाजी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।